यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप करणारे महेश जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। अजित पवारांसारखं विजन माझ्या नेत्याकडे नव्हतं, महेश जाधवांची प्रतिक्रिया। मला एवढंच वाटायचं की नेहमी वाटायचं की मी ज्या पक्षाचा प्रमुखाकडे काम करतोय सगळं होतंय, पण माझ्या नेत्याकडे अजितदादांसारखं विजन किंवा त्यांचे प्रश्न ऐकणारा आमच्याकडे कोणी नव्हतं। काही गोष्टी मी महेश जाधवांच्याकडून ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाईट वाटलं। शरद पवारांकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची भेट घेतली आहे। गोविंदबागेमध्ये झालेल्या भेटीदरम्यान मुलगा कुणाल जाचकही उपस्थित। बारामतीच्या काटेवाडीतील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे यांची भेट। तावरे शरद पवारांचे कट्टर विरोधक। भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा। महायुतीमध्ये लोकसभेची एक जागा आरपीआयला मिळावी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं महायुतीतील नेत्यांना आवाहन। आरपीआयला एकही जागा न मिळाल्यास लोकांना तोंड दाखवणं अवघड होईल, आठवलेंची प्रतिक्रिया। आम्हाला एक तरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे। ही बोलून मग त्याला एक जागा मिळाली नाही तर आम्हाला लोकांना तोंड दाखवणं अत्यंत अवघड होऊन जाईल। दीपक केसरकरांविरोधात सिंधुदुर्ग मतदारसंघात लावलेले बॅनर चर्चेत। भाई आता खरंच पुरे झालं, आता थांबा, 5 वर्ष तोंड दाखवलं नाही, यापुढे आता येऊ नका, असा बॅनरवर उल्लेख। महापण परुळे भोगवे परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। जेपी नड्डांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला। जून 2024 पर्यंत नड्डा भाजपचे अध्यक्ष असणार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये प्रस्ताव मंजूर। भाजपच्या राज्यसभा उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी घेतली मंत्री भारती पवार यांची भेट। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये झाली भेट। भाजप महिला पदाधिकाऱ्यांसोबतही मंत्री भारती पवार यांची चर्चा। काँग्रेस अस्थिरता, घराणेशाही, भ्रष्टाचाराची जननी, माझ्यावर आरोप करणं हाच काँग्रेसचा अजेंडा, पंतप्रधान मोदींची टीका।